जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जन हो, आपणा सर्वांचे चैतन्य आगमन हे चॅनल आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 107, तारीख 17 एप्रिल 2026, वार शुक्रवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या वाचनास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व वाचूया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सुचवू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग
हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 10व्या समासाचे, ज्याचे नाव आहे वैराग्य निरूपण, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 40 या अंकानंतर पाहिली घडी नवे आपुली या शब्दांनी 41व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. पाहिली घडी नवे आपुली, वयसा तरी निघोन गेली, देह पडताच ठेविली आहे नीच योनी. श्वान शुक्राधिक नीच याती, भोगणे घडे विपत्ती, तेथे काही उत्तम गती पाविजेत नाही. मागा गर्भवासी आटाटी, भोगिता झालासी रे हिमपुटी, तेथून या थोरा कष्टी सुटलासी दैवे. दुःख भोगिले आपुल्या जीवे, तेथे कैची होती सर्वे, तेथे कैची होती सर्वे, तैसेची पुढे एकले जावे लागेल बापा. कैची माता, कैचा पिता, कैची बहीण, कैचा भ्राता, कैची सुहृदे, कैची वनिता, पुत्र कळत्राधिक, हे तू जाण मावेची, आवघी सोयीरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नवती. कैचा प्रपंच, कैचे कुळ, कासया होतोसी व्याकुळ, धन कण लक्ष्मी सकळ जाई जने. कैचे घर, कैचा संसार, कासया करिसी जोजार, जन्मवरी वाहून भार, शेखी सांडून जासी. कैचे तारुण्य, कैचे वैभव, कैचे सोहळे हावभाव, हे सकळही जाण माव माईक माया. हेच क्षणी मरोन जासी, तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी मनोनिया. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 41 या अंकानंतर जी घटका भोगून संपली ती आपली नव्हे या शब्दांनी 41व्या ओवीच्या मराठीतील अनुवादास सुरुवात होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. जी घटका भोगून संपली ती आपली नव्हे. आयुष्य वय तर संपत आले आणि हा नरदेह पडला की लगेच नीच योनी पुढे ठेवलेलीच आहे. कुत्रे, डुक्कर इत्यादी नीच योनींमध्ये जाऊन तेथील विपत्ती भोगाव्या लागतील. त्या योनींमध्ये उद्धाराचा मार्ग मिळणार नाही, हे मनात आणा. पूर्वी गर्भवासांतील यातायाती सुस्ताना तुला फार कष्ट झाले आणि तेथून मोठ्या कष्टाने सुदैवाने तुझी सुटका झाली. ते गर्भवासाचे दुःख तुझ्या एकट्याच्याच जीवाला भोगावे लागले. तेथे ही सगळी कुठे होती? तसेच पुढेही तुला बाबा एकट्यालाच जावे लागेल. ह्या संसारात कोण कोणाची आहे? आई कुठली आणि बाप कुठला? बहीण भाऊ तरी कुठले?
मित्र कोटचे आणि बायको कोटची, पोरे बाळे तरी कोणाची, ही सगळी मायेची पैशाची आहेत हे लक्षात ठेव. ही सर्व सोयरी सुखाची आहेत, दुःखाची वाटेकरी नव्हे. तुझ्या स्वतःच्या सुखदुःखाचे वाटेकरी कोणी नाही. कुठला प्रपंच आणि कुठले कुळ घेऊन बसलास? का यांच्यासाठी उगाच व्याकुळ होतोस? हे धनधान्य, संपत्ती वगैरे सर्व जाणारे क्षणभंगूर आहे. घर कसचे व प्रपंच कसा, ही धडपड कशाला करतोस? का त्यासाठी व्याकुळ होतोस बरे? जन्मभर ओझे वाहून शेवटी सर्व टाकून जाशील. तारुण्य, वैभव, विलास, डामडौल हे सगळे काय घेऊन बसलास? ही सर्व माईक इंद्रजाळाप्रमाणे खोटी व क्षणभंगूर आहे. याच क्षणी मेलास तर माझे माझे म्हणतोस ते सर्व फुकट जाऊन रामाला अंतरशील, याचा विचार कर. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 41 ते ओवी क्रमांक 50 या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृवर्गांस त्यांनी या ग्रंथाच्या भागाचे श्रवण केल्याबद्दल त्यांना खूप खूप आभार, त्यांचे खूप धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.